बऱ्याच वेळापासून बघतो की सूत्रसंचालकांचा आवाज कुठून येतोय. मला आल्यानंतर लक्षात आलं, पण तुमचा आवाज तुमच्या इमारतीपेक्षा भारदस्त आहे. त्यामुळे तुम्हाला खरं म्हणजे मला याची जाणीव आहे की कार्यक्रमाला बराच वेळ झालाय. मला वाटलं मला तासगाव पासून इकडे यायला वेळ झाला. इथं आल्यानंतर लक्षात आलं की 3 तास कार्यक्रम पुढे गेला आणि थोडी आता आयोजकांनी सांगितले की तांत्रिक गैरसोय झालेली आहे. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण कालच आमच्या भागामध्ये एका मंदिरात रात्री 11 वाजता मी व्याख्यानासाठी उभा राहिलो आणि 11 वाजता व्याख्यानासाठी उभा राहिल्यानंतर गर्दी भरपूर होती, म्हणून मी बेभान झालो आणि लोक हळूहळू उठून 15-20 मिनिटांनी घरी जायला लागले. दोघंच बिचारे राहिले होते. त्यांना मी म्हटलं, अरे सगळं गाव उठून घराकडे गेले, तुम्ही कधी जाणार? तर त्यातला एक बिचारा म्हटला, साहेब आम्ही झोपायलाच देवळात असतो. तर आमची अवस्था कुणाची होणार नाही. आणि त्याच्याही आधी 1 महिना आधी मी कोल्हापूरला अर्धा पाऊण तास बोलत होतो. छोटी मुलं समोर बसलेली होती. एक छोटं पोरग उठलं, डायरेक्ट दिवाळीची फटाकडे उडवायची पिस्तूल घेऊन माझ्या अंगावर फटाकडे. मी म्हटलं, हे बघ मला मारू नकोस. तर म्हणे तुला मारायला आलं. मग म्हटलं कुणाला मारायला आला? तर तुला इथं आणला कुणी त्याचं नाव. अशी अवस्था बऱ्याचदा आयोजकांची होत असते आणि तशी गैरसोय मी त्यांची निश्चितपणे घडवून येणार. हा विनोदाचा भाग फक्त एवढ्यासाठी की अगदी बऱ्याच वेळापासून तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात. वातावरण थोडंसं गंभीर आहे आणि म्हणून म्हटलं थोडंसं हास्य तुषारे झाले पाहिजेत. एक गोष्ट सांगितली पाहिजे की महाराष्ट्रातले गायधनी नावाचे गाजलेले कवी आहेत. ते कवी फार 4 सुंदर ओळी देतात की चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, गिराईक फिरके, आणि सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो, गर्दी हात आहे. अर्थात चिंध्या पांघरलेल्या माणसाकडे सोनं असलं, अगदी ते 24 कॅरेटचं सोनं असलं तरी ते सोनं कुणी घेत नाही. पण सोनं पांघरलेल्या माणसाकडे साध्या चिंध्या असल्या तरी त्या चिंध्या मात्र घेतल्या जातात. त्यामुळे आपल्या ज्यावेळी सोन्यासारखं जे काम आहे त्याला सोन्यासारख्या पुरस्काराची झालर ज्यावेळी लावली जाते त्यावेळी निश्चितपणाने त्याला मार्केटमध्ये किंमत आहे. म्हणजे मार्केटमध्ये किंमत एवढ्यासाठी की आपलं काम भले उत्तुंग उंचीवरचं असेल, पण ते 4 लोकांना कळलं पाहिजे. त्यावेळी 4 माणसं तुमच्या साथीला येतात, तुमच्या कामाला हातभार लावतात. म्हणून गरज असते त्या अशा पुरस्कारांची. कारण मार्केटमध्ये जी गोष्ट माहीत नाही ती गोष्ट जास्त मोठी होते. कारण हा महाराष्ट्र असा आहे की जिवंतपणे तुम्ही काम करत असताना इथं माणसं दगड मारतात आणि मेल्यानंतर त्याच दगडांचा पुतळा उभा करतात. म्हणजे जिथं माणूस मेल्यानंतर मोठा होतो त्याला भले महाराष्ट्र म्हटलं जातं, तरी सुद्धा तुमच्या जिवंतपणे तुम्हाला पुरस्कार देऊन तुम्हाला गौरवण्यात येते, तुमचा सन्मान करण्यात येतोय. ही मला वाटते जास्त मोठी गोष्ट आहे आणि म्हणून रणरागिणी महिला मंचला पहिल्यांदा मनापासून खरं तर सलाम केला पाहिजे. घेऊन तुम्हाला एक सांगेन की आपण आपल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या ज्यावेळी खचलेपणाची भावना आपल्या मनामध्ये तयार होते त्या त्यावेळी आपल्याला चीनचा चिनी बांबू आठवला पाहिजे. चीनचा चिनी बांबू असा आहे की 4 वर्षांपूर्वी चीनच्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणच्या जमिनीमध्ये चिनी बांबू पेरला. 1 वर्ष झाल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की हा चिनी बांबू अजिबात वाढलेला नाही, या चिनी बांबूला फांदी आल्या नाही, हा चिनी बांबू उमलला नाही, पण चिनी बांबू कोमेजला सुद्धा नाही, पण चिनी बांबू कदाचित निर्जीव असावा म्हणून काढायचं ठरवलं. काही शेतकऱ्यांनी खचून तो चिनी बांबू तिथून काढून टाकला. दुसऱ्या वर्षी काही शेतकऱ्यांनी काढून टाकला. तिसऱ्या वर्षी त्यातल्या काही शेतकऱ्यांनी काढून टाकला. चौथ्या वर्षी त्यातले काही आळशी शेतकरी होते, त्यांनी तो काढायचा प्रयत्न केला, पण चिनी बांबू 1 तास निघाला. 5व्या वर्षी उरलेल्या शेतकऱ्यांनी तो चिनी बांबू काढायचं ठरवलं, पण 5व्या वर्षी फक्त 3 आठवड्यामध्ये त्या चिनी बांबूची उंची 80 फूट इतकी उंच गेलेली होती. अर्थात 5 वर्ष तो चिनी बांबू वाढला नव्हता, पण 5 वर्ष तो चिनी बांबू जमिनीच्या खाली घट्ट होत होता, त्याची पाळमुळे घट्ट होत होती. तुम्ही ज्यावेळी तुमच्या क्षेत्रामध्ये काम करताय त्यावेळी कदाचित 1 वर्ष तुमच्या कामाला फळ आलं नसेल, हे 2 वर्ष तुमच्या कष्टाचं चीज झालं नसेल, 3 वर्ष कदाचित तुमच्या कामाची कुणी दखल घेतली नसेल, 4थ्या वर्षी कदाचित तुमच्या कामाला पुरस्कार मिळाला नसेल, पण 5वं वर्ष कदाचित तुमच्या कामामध्ये असं येतं तुम्ही सातत्य ठेवलं तर कदाचित तुमची 3 आठवड्यामध्ये 80 फूट नव्हे तर गगनाला गवसणी घालणारी काम केल्यानंतर सुद्धा तुम्हाला या पुरस्काराने ज्यावेळी सन्मानित करण्यात येते याचा सरळ अर्थ असा आहे की तुमच्या पंखामध्ये बळ भरण्याचं काम निश्चितपणाने केलं जातं. एक लक्षात घ्या, हा काळ इतका धक्काधक्कीचा आहे आणि इतका धावपळीचा काळ आहे की इथं फक्त माणसं चमत्काराला नमस्कार घालताय. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी 12व्या शतकात भिंत चालवली का मला माहित नाही, पण तुमच्या माझ्यामध्ये जाती धर्मामध्ये उभ्या असलेल्या भिंती पाडून माणसांना एक करायचं काम ज्ञानेश्वर माऊलींनी त्या काळामध्ये केलेलं होतं. तुकोबांची गातात इंद्रायणीच्या डोहातून वर आली का मला माहित नाही, पण त्या गाथेतले कित्येक अभंग हे माणसांच्या मनामध्ये बसले
आणि 350 वर्षानंतर ज्यावेळी पंढरीला वारी जाते त्या पंढरीच्या वारीमध्ये सुद्धा तुकोबांचे अभंग मोठ्या अभिमानाने म्हटले जातात. याचा सरळ अर्थ असा आहे की या माणसांचं कार्यकर्तृत्व आम्हाला चमत्कारापेक्षा कमी वाटत नाही आणि म्हणून त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आम्ही चमत्कार समजून नमस्कार घालतो. अर्थात आपलं काम कधीतरी चमत्कार बनलं पाहिजे. ते चमत्कार एका उंचीवर गेल्यानंतर वाटायला लागतं आणि मग सामान्य माणसं सुद्धा तुम्हाला सॅल्यूट करतात. ती माणसं सुद्धा तुमच्या कामामध्ये हातभार लावायला पुढे येतात. तेव्हा ही भूमी शौर्यशाली आहे. एवढं जरी आपल्याला कळलं तरी पुरेसं आहे. मला याची जाणीव आहे की अजून थोडा वेळ मी जर बोललो सर तर काय होईल सांगता येत नाही. सांगलीमध्ये मला खालून चिठ्ठी आली होती आयोजकांची, साहेब भाषण थांबवा. मी म्हटलं काय बाबा, तर पाठीमागची लोक पेंगायला लागले. मी त्या चिठ्ठीच्या पाठीमागे लिहून चिठ्ठी पाठवली, तू अजून जागा आहे ना, तू झोपत नाही तोपर्यंत मी माझं काय भाषण थांबवत. आता तुम्ही टाळ्या वाजवताय पण मला तरी सुद्धा शंका आहे, कारण टाळ्या वाजवण्याचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे माझ्या व्याख्यानाला सारख्या टाळ्या पडायच्या मला शंका यायला लागली. मी म्हटलं ते मध्ये माणूस जे बसले ते सारख्या टाळ्या वाजवते, पहिली टाळी त्याची पडते मग सगळे बहादर टाळ्या वाजवत आहेत. तसा गड्या आळूक पिळूक देत उठला काय म्हटलं माहित आहे, साहेब मी मागापासून तंबाखू मिळतोय, त्याच्यावर हाक मारतोय म्हटला. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला टाळ्या मारतोय का? आता इथं कसे 4-5 जण बसलेले आहेत, सगळे बोलणार आहेत बरोबर. अशी 5 वक्त्याची शर्यत लागली होती. एक वक्ता उठला, 10 मिनिटं बोलला, त्याला 2 मिनिटं टाळ्या पडल्या. दुसरा काही वेळ बोलला, त्याला 3 मिनिटं टाळ्या पडल्या. तिसऱ्याला काही वेळ पडल्या, चौथ्याला काही वेळ पडल्या, 5वा एकच राहिला होता. तो म्हटला मी एकच वाक्य बोलणार. ते बाकीचे 4 म्हटले तू बोलूच नको, आम्हाला एवढ्या टाळ्या पडल्या तर तुला किती पडतात. तो म्हटला मी एकच वाक्य बोलणार. उठला काय म्हटला माहित आहे का, आज मी माझ्यातर्फे या कार्यक्रमाला जेवढे कोण उपस्थित आहेत त्या सगळ्यांना माझ्यातर्फे मस्त पैकी ढाब्यावर जेवण असं म्हटलं. लोक उठून उभा राहून हाताला फोड येईपर्यंत टाळ्या वाजवायला लागले. आता मी तुम्हाला काहीच देणार नाही, आता इथं नाश्त्याची सोय का मला माहित नाही, पण तरी तुम्ही एवढा वेळ या ठिकाणी उपस्थित आहात तेव्हा तुमच्या कार्यकर्तृत्वाला तुमच्या भविष्यातल्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या पाहिजेत. थोड्या वेळाने कदाचित विरोध करायला असेल. माणसानं हसलं पाहिजे, कारण ही एक गोष्ट अशी आहे, हल्ली शासनाने याच्यावर फक्त टॅक्स लावला नाही, टाळ्या मारल्यावर टॅक्स लावलेला नाही. त्यामुळे मनमुराद टाळ्या वाजवायच्या, मनमुराद हसायचं. कारण माणसं जास्त जगावं म्हणून सर अलीकडे योगासनं करतात आणि जी माणसं हसत नाहीत त्यांच्यासाठी मोठ्या सिटीमध्ये, आता कराडमध्ये आहे का मला माहित नाही, हास्य क्लब निघाले. तिथं जाऊन काय करायचं, कोरडा हसायचं. ते म्हणतात हसा हसा की, ते फक्त हसा म्हणतात त्यावेळी ते आपल्याला हसावं लागतं. विनोद तर काही होत नाही, का हसायचं कळतच नाही. मग हसल्याने काय होतं ते म्हणतात आयुष्य वाढतं. आयुष्य वाढल्यावर काय करायचं ते म्हणतात वाढलेल्या आयुष्यात हसायचं. काय करतात काही कळत नाही. योगा कशासाठी करायचं, आयुष्य वाढतं. वाढलेल्या आयुष्यात काय करायचं, योगा करायचा. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती आहे. अशा काळामध्ये तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी करताय, त्यामुळे पुन्हा पुन्हा तुमच्या कामगिरीला निश्चितपणाने शुभेच्छा दिल्या पाहिजेत. काम करो ऐसा की पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो की निशान बन जाए. जिंदगी तो हर कोई काट लेता है, लेकिन जिंदगी जियो ऐसी कि मिसाल बन जाए. और इसीलिए हमारा लक्ष्य प्राप्त करने के लिए यदि हम अपना तन मन और धन लगा देते हैं तो सच कहता हूं दोस्तों, हमारी जन्म कुंडली के सितारे भी अपनी जगह बदल देते हैं. एवढी ताकद निश्चितपणाने एखाद्या क्षेत्रामध्ये आपण ठोकून दिलं तर ती ताकद आपल्याला मिळू शकते. फक्त खचलेपणाची भावना तुमच्या क्षेत्रामध्ये तयार व्हायला नको. हा पुरस्कार ज्या अर्थी तुम्हाला मिळतोय त्या अर्थी तुमच्या कार्याची ती फक्त पोचपावती नाही, तर इथून पुढच्या काळामध्ये आणखी मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर पडते याची फक्त आपण जाणीव ठेवायची आणि पुढच्या काळामध्ये आपण आपल्या क्षेत्रामध्ये वाटचाल करण्यासाठी आपण तयार राहायचं आहे. त्यामुळं मला निश्चितपणाने जाणीव आहे की फार दूरवरून कदाचित मंडळी या ठिकाणी आली असतील. तुमचा प्रवास फक्त तुमच्या गावापासून कराडपर्यंतचा नाही, कारण डोंट जज मी फ्रॉम वेअर आय स्टँड, जज मी फ्रॉम वेअर आय कम फ्रॉम. माणूस जिथं उभा असतो तिथं त्याचं मूल्यमापन केलं तर त्याची उंची लक्षात येत नाही. जिथून त्याचा या ठिकाणापर्यंत प्रवास झालाय त्या संपूर्ण प्रवासाचं मूल्यमापन केलं तर कदाचित त्याची उंची लक्षात येऊ शकते. त्यामुळे निश्चितपणाने तुमची उंची ही फार मोठी आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांना अगदी सुरुवातीला तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि जे निवेदक आहेत त्यांच्या आवाजाला मनापासून शुभेच्छा देतो. कारण सर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या या आवाजाला फार मोठी किंमत आहे. शब्दांनीच पेटतात घरे दारे देश आणि माणसे सुद्धा. ही शब्दांची मोठी ताकद आहे. आम्हाला शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्रे तुकोबांनी 350 वर्षापूर्वी सांगितलं होतं. त्यामुळे हे शब्द जपून ठेवा. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने अशा कार्यक्रमांना
मोठ्या आणि भारदस्त आवाजाच्या निवेदकांची गरज आहे. त्याच्यामध्ये निश्चितपणाने तुमचा नंबर लागेल. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो.